नमस्कार माझा मित्र-मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे एक अशी रेसिपी, जी रेसिपी तुम्ही कधी खाल्ली असेल असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आज आपण बनवणार आहोत एक गोड पोळी। आपण बहुतेकदा तर पुरणपोळी खातो, पण पुरणपोळीसाठी खूप कडाटोप करावा लागतो। मग ही जी पोळी आहे ना, ती देखील गोडच आहे आणि टेस्टला सेम ॲज पुरणपोळीसारखीच लागते। जर तुम्हाला कधी पुरणपोळी खायची इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे ही पुरणाची पोळी तयार करून बघा। तर यासाठी मी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तूप कडवून घेतलं आहे। आपल्याला पुरणपोळी नरम व्हायला पाहिजे म्हणून मी कडवून तूप त्या पिठामध्ये ॲड करून त्याचा गोळा केला आहे। त्याच्यानंतर मी रताळी शिजवून घेतली आहेत कुकरला, त्याच्यामध्ये मी गूळ ॲड केलं आहे। दोन्ही मिश्रण मिक्स करून मग आपण जसं पोळीमध्ये सारण भरतो तसं भरून मी त्याचा पुरणपोळ्या केल्यात आणि तुपामध्ये खमंग अशा खरपूस भाजून घेतले। पण ह्या पोळीची टेस्ट आणि पुरणपोळीची टेस्ट सेम ॲज इट इज पुरणपोळीसारखीच लागते। त्याच्यामुळे तुम्ही देखील ही रताळ्याची पुरणपोळी घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।